मग आता हल्लीची घरं छोटी असतात, त्यामुळे छोटंसं असं एक देवघर असतं एवढंसं असं. मग त्यावेळेला कोणते देव ठेवायलाच पाहिजेत छोटे? मॅक्सिमम एक गणपती नक्की ठेवा. गणपती ह्यासाठी तसं तर तुम्ही कोणतेही स्पिरिच्युअल देवता ज्यांना तुम्ही मानता तुम्ही ठेवू शकता, पण एक गणपती नक्की. कारण ना गणपती फक्त देवता नाही आहे, ह्याची मोठे कान आणि मोठी सून तुमच्या बॉडीमध्ये सेन्सरी ॲस्पेक्ट्सला ओपन करतात, तुम्हाला इंट्युशन वाढवून देतात. तर म्हणून एक गणपती ठेवावा. तो गणपती ठेवल्या मात्राने त्याचं डोकं मोठं आहे तर तो तुम्हाला बुद्धी पण जास्त देणार. ती एक मनामध्ये कल्पना बसते आणि ते इम्पॉर्टंट आहे. त्यांचे ॲस्पेक्ट्स, दिसण्याचे ॲस्पेक्ट सबकॉन्शियसला महत्त्वाचेच. म्हणून दुसरं म्हणजे एक लक्ष्मी, तिच्या हातातनं नुसतं ते जे असे पडतात ना सिक्के तेवढंच भरपूर आहे आपल्याला रिअलाईज करवण्यासाठी की ठीक आहे वेल्थ आहे, मला जेव्हा पण जिकडे गरज लागणार आहे ती बरोबर माझ्या पाठीशी उभी आहे, ती आपोआप माझ्यासाठी ती जादू करेल. हे इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं म्हणजे हे तुमच्यावरती आहे, बालगोपाल ठेवायचं की नाही. जनरली बालगोपाल बेटर असतात, कारण का बालगोपाल फक्त तिकडे ठेवल्याने एक हॅपीनेसची लहर येते. छोटी मुलं कशी असतात त्यांच्यामुळे एक खूप चांगलं वातावरण बनतं आणि ते वातावरण घरात असणं इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि बरेच जण ना हनुमानाची पण उपासना करतात, तर त्याची ठेवावी का पंच हनुमानाची मूर्ती? पंच हनुमानाची मूर्ती घरात ठेवली पाहिजे, पण ती दक्षिणेला ठेवली पाहिजे. आता मी तुम्हाला हनुमान दक्षिणेकडे फेसिंग. येस. आणि साऊथच्या दिशेला. तर ब्रह्मस्थानावरती उभं राहून कंपासवरती चेक करा, दक्षिण दिशा कुठे येते तिकडे ठेवून द्या. हनुमानाशी संबंधित तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये हनुमानाचे भरपूर असंख्य मंदिर आहेत, भरपूर असंख्य. म्हणजे सगळ्यात जास्त कॉमन कोणी आहे आपल्यासाठी तर मला वाटतं हनुमान आहे. हनुमान तुम्ही बघाल तर त्याची एक स्टोरी येते आणि तुम्हाला नेहमी हनुमान फक्त एका पोझिशनमध्येच दिसेल की तो संजीवनी विद्येचा हे उचललेला आहे. आता हेच तंत्र आहे खरं तर. रामतत्व म्हणजे लाईफ, लक्ष्मण म्हणजे लक्ष केंद्रित केलेलं मन, आणि इंद्रजित म्हणजे इल्युजन, रावणाची शक्ती इल्युजन. आता तो इंद्रजित लक्ष्मणला घायल करतो, म्हणजे माया जी आहे ती कॉन्शियसलेसला आपलं टार्गेट जेव्हा आपण अचीव्ह करणार असतो त्याला कसं घायल करून टाकतं, आपलं टार्गेट बिखरतं, आपण फ्रस्ट्रेशन डिप्रेशनमध्ये पडतो. त्यावेळेला राम जो लाईफ फोर्स आहे तो रडायला लागतो की अरे माझ्या भावाला वाचवा, आणि तेव्हा जाऊन तो हनुमान येतो संजीवनी घेऊन. म्हणून तुम्ही हनुमानाच्या मंदिरात नुसतं गेलात आणि तुम्हाला डिप्रेशन असेल, तुमचं टार्गेट सेट नसेल होत, तुम्ही फक्त तिकडे गेलात की मला टार्गेट सेट करायचं आहे, तुमचं आपोआप टार्गेट सेट व्हायला लागतं. अँड दॅट्स व्हेरी ट्रू अँड व्हेरी क्लिअर. अँड म्हणून हनुमानाच्या मंदिरात ह्या देशामध्ये सगळीकडे आहेत आणि प्रत्येक हनुमानाचं मंदिर जागृत आहे. कारण हनुमान फक्त देवता नाही आहे, तो वसू आहे, वायुतत्वातला आहे. वायुतत्वात असल्यामुळे ती जी ऊर्जा आहे ती क्विकली तुम्हाला एनर्जी देते. आणि एक सध्या ना आपण बघतो ना की सगळ्यात जास्त मी जे प्रॉब्लेम बघते म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून पण, ते म्हणजे रिलेशनशिप आणि मेंटल हेल्थ. तर ह्यासाठी एक स्पेसिफिक कुठल्या देवाची पूजा करायला पाहिजे का, एक आपल्या प्रेक्षकांना माहिती मिळावी आणि थोडी मदत व्हावी म्हणून? विष्णू लक्ष्मी. विष्णू लाईफ फोर्स आहे, विष्णू इव्हॉल्व्ह होतो आहे. त्यांनी मत्स्य पण अवतार घेतला, त्यांनी कुर्मा पण अवतार घेतला, त्यांनी प्रत्येक अवतारमध्ये स्वतःला इव्हॉल्व्ह केलं आहे. एखाद्या रिलेशनशिपमध्ये स्वतःच्या पार्टनरचे सगळे गुण बघता आपल्याला इव्हॉल्व्ह होणं गरजेचं असतं की अच्छा आज असा बिहेवियर आहे, थोडा आपण असं होऊया, आज असा बिहेवियर थोडा आपण असं होऊया. आणि दोघांमधले एक सुंदरसा डान्स आहे मला असं वाटतं छोटासा, जो घडला पाहिजे, जो प्रेममय आहे. आता तिकडे आपल्याला स्टिफ होऊन नाही चालत की अरे नाही असंच असलं पाहिजे. तर म्हणून विष्णू जे आहे ना ते आपल्याला हे शिकवतो. विष्णू कृष्ण बनतो तर तो वेगळा आहे, तो राम बनतो तर वेगळा आहे. तर तुम्ही कृष्णाला पकडा किंवा रामाला पकडा, तुम्ही एक विष्णूचा तत्व पकडा किंवा नुसतं नारायणला पकडा. तुम्ही फक्त एकदा त्यांना सांगा की माझ्या रिलेशनशिपला व्यवस्थित करा, आपोआप गोष्टी व्यवस्थित होतात. आणि बघा ना तुम्ही लक्ष्मी नारायण सोबत आहे, नेहमी लग्नामध्ये पण म्हटलं जातं लक्ष्मी नारायण आहेत. खरंय खरंय. अभिलाष, तू इकडे आलास आणि आपण काहीतरी वेगळंच ठरवलं बोलायचं आणि आपण एका वेगळ्याच टँजंटमध्ये निघून गेलो. खूप छान वाटलं, तुझे अनुभव खूप सुंदर होते. मला असं वाटतं या एवढ्या लहान वयात तुला एवढे असे अनुभूती आले आहेत, अनुभव पण नाही अनुभूती आलेल्या आहेत, त्याच्यामागे तुझं नक्कीच पूर्वजन्मीचं चांगलं हे असणारच. गुरुची तुझ्यावर एक चांगली छाया आहे आणि आता तू वास्तुशास्त्राद्वारे लोकांना खूप मदत पण करतो आहेस. तर पुढे तू असंच लोकांना गाईड कर आणि असाच तुझं आध्यात्मिक जी प्रगती आहे ती अशीच वाढू दे, अशी मी सदिच्छा व्यक्त करते. खूप धन्यवाद. तू इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि
सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.